नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची लक्षवेधी पुन्हा का वाढतोय कोरोना. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढते. शाळा मोठ्या अडचणीतून सामना करत पुन्हा एकदा सुरू झाल्या, पण ग्रामीण भागामध्ये शाळांमध्येच विद्यार्थी कोरोना बाधित व्हायला लागले. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक सुद्धा कोरोना बाधित व्हायला लागले आणि म्हणून वर्ध्याच्या हिंगणघाट शहरामध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. असं का व्हावं? महाराष्ट्रात हलगर्जीपणा जास्त बाळगला गेला का? दुर्लक्ष झालं का? नियमांचं पालन केलं गेलं नाही का? आणि ज्या सूचना राज्य सरकारनं दिल्या होत्या त्याचंही पालन फारसं झालेलं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा टाळेबंदीची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. तर मुंबईत महापौरांनी सुद्धा सांगितलं की मुंबईमध्ये टाळेबंदी करण्याची वेळ येऊ शकते. इतकंच नव्हे तर मुंबईमध्ये लोकल सेवा सुरू झाल्यानंतर सुद्धा त्या संदर्भात सुद्धा 22 फेब्रुवारी नंतर पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे. आरोग्य व्यवस्था इतकी महिने सातत्यानं कोरोनाचा सामना करत असताना पुन्हा एकदा त्यांच्या समोर आव्हान उभं झालंय. या सर्व मुद्द्यांचा आपण आढावा घेणार आहोत. या सर्व मुद्द्यांवर आपण तज्ञांसहित चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत स्टुडिओत काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत. नागपूरहून डॉक्टर संजय उगेमुगे, कान आणि नाक घसा तज्ञ आहेत डॉक्टर संजय उगेमुगे. आणि इतकंच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा परिचय विदर्भामध्ये उत्तम आहे. दुसरीकडे माझ्यासोबत आहे डॉक्टर अविनाश भोंडवे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र शाखेचे, आणि गणेश खणकर हे भाजपचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. पुन्हा मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या कोरोनाची संख्या ही सातत्यानं वाढते आणि ही वाढत असताना आरोग्य व्यवस्थेसमोर एक नवं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सर्व त्यांचे वरिष्ठ अधिकारी आज महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोनाच्या आकडेवारीचा आढावा घेणार आहेत आणि यावर चर्चा करून काही नियमामध्ये बदल करता येतो का आणि कोरोनावर नियंत्रण जर मिळवायचं असेल तर पुन्हा टाळेबंदी करावी लागू शकते का या संदर्भात चर्चा करणार आहेत, बैठक घेणार आहेत. अशी वेळ आपल्यावर पुन्हा का यावी? डॉक्टर अविनाश भोंडवे, नमस्कार. आपल्या आता आपण जर पाहिलं तर साधारणतः ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोरोनाचे आकडे हे उतरत होते, परंतु साधारणतः जानेवारी अखेरीपासून फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. अनेकदा हे सांगितलं जातं की आपण महाराष्ट्रातले लोक किंवा ग्रामीण भागातले लोक हे नियम पाळत नाहीत, जे प्रतिबंधक उपाय पाळत नाहीत, म्हणून हा वाढला. आपण जर तसं पाहिलं तर तसं फार आधीपासून साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच लोकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं सोडून दिलं होतं आणि हँड वॉशिंग किंवा सॅनिटायझर वापरणं हे तर लोक विसरूनच गेलेले. पण मग असं असताना आताच हा का वाढावा? याच्या मागचं माझं जे काही विश्लेषण आहे त्यामध्ये मला एक असं वाटतं की 2-3 आठवड्यापूर्वी ज्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झाल्या संपूर्ण महाराष्ट्रात, यामध्ये मोठ्या मोठ्या सभा झाल्या आणि या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही. महाराष्ट्रातल्या बऱ्याच आदरणीय मोठ्या पुढाऱ्यांनी या सभा घेतल्या आणि ठिकठिकाणी गर्दी झाली. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा लग्न समारंभ, तांत्रिक अडचण येते. डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संवाद आमचा तुर्तास खुंटलाय. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लागण झाली कोरोनाची आणि त्यातून सावरताना पुन्हा एकदा कोरोनाचा सामना विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये करावा लागतोय. डॉक्टर संजय उगेमुगे हे नागपूरहून आमच्यासोबत जोडले गेले. खूप स्वागत आहे डॉक्टर संजय उगेमुगे. विदर्भामधले 4 महत्वाचे जिल्हे यवतमाळ, अमरावती, नागपूर आणि वर्धा या भागात अचानक कोरोना वाढण्याचं कारण काय? नमस्कार, मी डॉक्टर भोंडवे सरांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की कोरोनावर आपण पूर्णपणे चांगल्या प्रकारे त्याच्यावर मात केली होती, परंतु मागील जवळजवळ 2-3 महिन्यामध्ये लोकांमध्ये खूप बेपरवाही, बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा दिसत आहे.
आणि मुख्यत्वे हे वाढण्याचं कारण मला जे असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत जी परिस्थिती ही सगळीकडे लग्न समारंभ, त्याच्यानंतर या राजकीय निवडणुका, त्याच्यानंतर राजकीय कार्यक्रम आणि या मास गॅदरिंगमुळे लोकांचं इतकं सारं गॅदरिंग चालू आहे आणि त्या गॅदरिंगमध्ये लोक कुठल्याही प्रकारची बंधनं पाळत नाही. तुम्ही पाहाल तर बाजारामध्ये गर्दी आहे, मॉल्समध्ये गर्दी आहे, रेस्टॉरंटमध्ये गर्दी आहे आणि कुठेही कोणीही मास्क वापरायला तयार नाही. आपण जर त्यांना म्हटलं अहो जरा मास्क घाला, तुमचं तुम्ही पहा. पण दुसरी गोष्ट खेड्यांमध्ये काय होत आहे की खेड्यातले लोक हे पहिलेपासूनच थोडेसे बेफिकीर होते. आम्ही जरा त्यांना म्हटलं की अरे कोरोनाचा आहे, आपण मास्क हात धुतले पाहिजे. आमच्या खेड्यामध्ये कुठे कोरोना आहे, म्हणते तुमच्या शहरामध्येच आहे. तर अशा प्रकारे झालं तरी पण आता प्रशासन सगळ्या पद्धतीने मदत करते आहे, सूचना देते आहे, बंधनं टाकते आहे, परंतु लोकांचा जो सहभाग आहे तो पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही आणि मास गॅदरिंग आणि बेशिस्त इतकी वाढली आहे की हेच एक मुख्य कारण या कोरोनाच्या वाढत्या प्रभावासाठी दिसतं असं मला वाटतं. बरं डॉक्टर, तुम्ही जी माहिती सांगितली त्याला जोडून एक छोटासा प्रश्न आणखी विचारा असं वाटतो. थोडक्यात सांगा. मुळामध्ये शाळा सुरू झाल्या बघा, आपण जगभरामध्ये शाळा सुरू झाल्या आणि पुन्हा एकदा त्याला कोरोनाचा सामना करावा लागला. खास करून अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि बाकी जर्मनीमध्ये सुद्धा या सगळ्या महत्वाच्या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून आला आणि त्यानंतर त्यातून सावरता सावरता शाळा सुरू झाल्या. मात्र पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ आली. जागतिक कोरोनाशी आणि जगामध्ये ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत कोरोनाच्या संदर्भातल्या त्याला जोडून जर आपण आपल्या गावाचा शहराचा विचार केला तर तुमच्या नागपूरपासून जवळच असलेल्या हिंगणघाट शहरामधल्या शाळा या बंद करण्याची वेळ का आली असावी? 75 हा सुरुवातीचा आकडा होता मुलांचा आणि नंतर तो 100 पर्यंत गेला. लहान मुलांना कोरोनाची बाधा होत नाही असं सांगितलं जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना त्याची लागण व्हावी. लहान मुलांना कोरोना होत नाही हे चुकीचं आहे. कोरोना हा लहानापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना होऊ शकतो. फक्त कसं आहे की ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याला तो लवकर मॅनिफेस्ट होतो. लहान मुलांमध्ये इम्युनिटी खूप चांगली असते, यंग लोकांमध्ये असतात, पण ते कॅरियर असतात. तर जे असिम्प्टमॅटिक जे असतात की ज्यांना कुठल्याच प्रकारचे सिम्पटम्स नसतात, ताप नसतो, श्वास घ्यायला त्रास नसतो, जी काही कोरोनाची लक्षणं पाहायची असतात ते नसतात, पण ते त्यांच्या शरीरामध्ये तो कोरोना येतो आणि ते असिम्प्टमॅटिक असतात आणि ते दुसऱ्याच्या याच्यात आले, संपर्कात आले की त्यांच्यापासून त्याला होतो आणि ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे त्याच्यामध्ये तो लवकरात लवकर फोपावतो. आणि शाळा हे सुरू झाले आहे, महाविद्यालय कॉलेजेस सुरू आहे, तिथे योग्य प्रकारे काळजी घेतली जात नसावी आणि त्यामुळेच असा समजा 50 मुलांचा वर्ग आहे आणि त्याच्यात एखाद्याला जरी असला आणि ते सोबत राहतात, बसतात, त्यांचा अभ्यास सुरू होतो आणि तिथे ते एकमेकाशी हे करून मग ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याच्यामध्ये तो डिसीज मॅनिफेस्ट होतो. तर शाळा आणि कॉलेजेसच्या याच्यावर थोडासा विचार करणं आवश्यक आहे असं मला जरूर वाटतं. होय. अरुण सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. राजकीय चर्चा या सगळ्या वाढत्या कोरोनावर होणारच आहे, ती आपल्याला अजिबात टाळता येणार नाही. सामाजिक अंगाने सुद्धा आपण चर्चा करणार आहोत या मुद्द्यावर, आरोग्याच्या अंगाने सुद्धा आपण चर्चा करतोय आणि राजकीय चर्चा यासाठी करावी लागेल कारण त्याचा उल्लेख दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आणि त्यांचं निरीक्षण या संदर्भातलं अत्यंत महत्वाचं आपण मानतोय. पण माणूस म्हणून, नागरिक म्हणून तुमचं निरीक्षण काय आहे समाजातलं? तुम्ही मुंबईत असता, मुंबईमध्ये आता लोकल सेवा प्रदीर्घ काळानंतर सुरू झाली आणि पुन्हा एकदा त्याची आढावा बैठक ही 22 फेब्रुवारीला होत आहे. मुंबईतलं वातावरण पाहता तुमची काही निरीक्षणं नोंदवू शकाल? माझं निरीक्षण जर सांगायचं झालं तर प्रमुख बाब याच्यात ही सांगता येईल की लोकांमध्ये जो एक समज पूर्वी होता की कोरोनापासून जर दूर राहायचं असेल तर आपल्याला सरकारने जी काही बंधनं आखून दिलीत ती बंधनं पाळली पाहिजेत. परंतु आता जेव्हापासून कोरोनाचं वॅक्सिन निघालं, लस निघाली, तेव्हापासून लोकांना असं वाटायला लागलंय की कोरोनाची लस आता मार्केटमध्ये आली त्यामुळे आता कोरोनाला घाबरायचं काही कारण नाही. परंतु जनतेला मला हे सांगायचं आहे, कोरोनाची लस जरी मार्केटमध्ये आली असली तरी जोपर्यंत ती तुम्ही घेत नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. नुसत्या लसीच्या नावाने कोरोना पळणार नाहीये आणि आज सरकारने जी काही बंधनं आखून दिली होती ती बंधनं आता कुठेतरी शिथिल झालेली दिसत आहेत. लोकांच्या मनामध्ये सरकारची अधिक कोरोनाची जी भीती होती ती दूर झालेली आहे आणि त्यामुळेच आता हळूहळू हा कोरोना परत पसरू लागलाय. लोक जर आपण पाहाल
ट्रेनमध्ये पहा, मार्केटमध्ये पहा, लग्न समारंभ घ्या किंवा राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम सुद्धा घ्या. या सगळ्या कार्यक्रमांवरती सरकारने पुन्हा एकदा थोडंसं बंधनं आणली पाहिजे, थोडी भीती जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच हा जो काही वाढता कोरोना आहे त्याच्यापासून आपण दूर राहू शकू. अच्छा, खणकर साहेब तुम्ही सांगा. नाही, मला आता मी या चर्चेदरम्यान दोन्ही तज्ञ डॉक्टरांची मतं मी ऐकली, त्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. असं झालंय की जेव्हा आपण ही चर्चा करत आहोत त्यावेळेला मला जे मुंबई शहरात जे जाणवते, कारण मी रोज रस्त्यावर फिरणारा माणूस आहे, त्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून रोजच लोकांशी माझी परिचय थेट भेट होत असते. मधल्या काळामध्ये जेवढं आपण स्ट्रिक्टली वागत होतो ते मधल्या काळात थोडंसं कमी झालं. आपण नंतर मास्क घातला पाहिजे म्हणून मुंबई शहरात सुरू झाली. ठिकठिकाणी आपण लोकांना दंड आकारण्यास सुरुवात केली. बघा, असं आहे की ज्या वेळेला एखादी मोहीम आपण सुरू करतो त्यावेळेला ती मोहीम एक तर जनतेने स्वतःहून स्वीकारली पाहिजे, आणि दुसरी बाब, यातलं गांभीर्य कमी होत चाललेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता झालंय असं की नेमकं कुठल्या विषयाच्या बाबतीत आपण कडक निर्बंध लावायला हवेत आणि कुठल्या विषयाच्या बाबतीत आपण शिथिलता करायला हवी हे अजूनही नेमकं ठरत नाहीये. बघा, तुम्ही जर सायंकाळच्या वेळेला मुंबई शहरात जर आपण फिरलो तर मला जे जाणवते असं की हॉटेल्स आणि इतर सर्व ठिकाणी जी गर्दी नियमित स्वरूपात व्हायची ती परत एकदा सुरू झाली आहे. तुम्ही दारूंच्या दुकानात गेलात त्या ठिकाणी यांना काही कोरोनाची भीती आहे की नाही अशा पद्धतीने लोक एकमेकावरती आदळून दारू विकत घेण्यासाठी दुकानांवर उभी आहेत. बसेसमध्ये जर आपण गेलो तर एवढी प्रचंड गर्दी आता बसेसमध्ये आहे. त्या ठिकाणी मग आपण निर्बंध लावतोय ते कुणासाठी लावतोय अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरी बाब म्हणजे मास्क हा शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत कोरोनाचा शेवटचा पेशंट रेकॉर्ड व्हायचा थांबलाय हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत मास्क हा घातलाच पाहिजे सार्वजनिक ठिकाणी. याला काही दुसरा इलाज नाहीये. म्हणजे वॅक्सिनेशन हा मार्ग असू शकतो पण मास्क हा त्यावेळेचा मुख्य इलाज आहे. हे लोकांना आपल्याला पटवून द्यावं लागेल. आता सध्या आपण कमी पडतोय, लोक गांभीर्यातनं दूर जात आहेत, हे यामागचं प्रमुख कारण आहे असं मला आज तरी वाटतं. आता आपण पाहिलं की या महाराष्ट्राच्या सगळ्या राज्यामध्ये जो कोरोना वाढला तो केवळ महाराष्ट्रातच वाढला असं नव्हे तर देशातली सुद्धा आणखी काही राज्य आहेत ती आधीही क्रमांक 1 वर होती, पहिल्या 5 होती आणि आता सुद्धा तिथे कोरोनाची बाधा ही पुन्हा वाढताना आपल्याला दिसत आहे. मुळात मुद्दा असा आहे की राज्यात कोरोना वाढला, आपण आपली लक्षवेधीची चर्चाच ही की पुन्हा का वाढतोय कोरोना. आणि दोन्ही तज्ञ डॉक्टरांनी ही वारंवार सांगितलंय की कोरोना वाढण्याची ही कारण आहेत. आता त्या कारणापासून आपण दूर तर जाऊ शकत नाही. राजकीय कार्यक्रम या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाले. ज्या गोष्टींसाठी आग्रह करायला नको होता त्या गोष्टीसाठी राजकीय आग्रह केला गेला, राजकीय मुद्दा बनवला गेला. राजकीय सर्वच पक्षांच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचं उल्लंघन केलं गेलं. डॉक्टर यावरही तुम्हाला बोलावं लागेल दोन्ही डॉक्टरांना की हे झालं. राजकीय पक्षांचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, त्यांनी एक नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून आपली भूमिका मांडली आहे. पण आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय कार्यक्रम झाले, आंदोलनं झाली. आंदोलनं ही आपल्या न्याय मागण्यांसाठी उचितच आहेत पण ती कोणत्या काळात आपण करतो याचं भान सुद्धा राखणं तितकंच महत्वाचं होतं. डॉक्टर अविनाश भोंडवे, डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क होत नाहीये. डॉक्टर संजय उगेमुगे आपण सांगा. माझं याच्यावर असं प्रांजळ मत आहे की हा अत्यंत धोकादायक रोग पुन्हा फोपावतो आहे. तर यासाठी सगळं राजकीय कार्यक्रम असो किंवा घरगुती कार्यक्रम असो किंवा सामाजिक असो सगळ्याच कार्यक्रमांवर बंधन टाकणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आता फक्त राजकीयच याचा जर उल्लेख असेल तर तो त्यांनी किती करावा, कसा करावा हे राजकारण्यांनी ठरावं. पण एक डॉक्टर या नात्याने मी मागणी मला सांगा डॉक्टर की तुम्हाला या संदर्भातलं आपलं स्पष्ट मत नोंदवावं लागेल. कारण आग्रही करायचा, मी एका पक्षाला नाव देत नाहीये किंवा दोषी देत नाही किंवा नावही घेत नाही कुठल्या एका पक्षाचं. पण आपण पाहिलं की पंढरपुरामध्ये विठुरायाचं मंदिर हे सुरू व्हावं यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रकाश आंबेडकरांनी त्या काळामध्ये आंदोलन केलं ज्या काळात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा उद्रेक जागोजागी झाला होता.
जगभरात झाला होता. देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याची संख्या ही सातत्यानं वाढत होती. आणि अशा सगळ्या काळामध्ये जर राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जर आपलं भान ठेवलं नाही तर मग ही दशा जी झाली आहे त्याला जबाबदार कोण असणार आहे? नाही, जे लोक असा आग्रह करतायत आणि हे घडवून आणतायत आहे त्यांनी समजूतदारपणा घेऊन पूर्ण समाजाच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं असं करणं उचित होणार नाही असं मला वाटतं. अगदी. आणि त्यांनी जर सतत चालू ठेवलं आणि हे असंच सगळं पुन्हा होत गेलं तर ही कुठे जाईल याला काहीही लिमिट नाही. आणि मग आपली जी काही अपुरी आरोग्य व्यवस्था आहे आणि मग पुन्हा ते जे आपण पहिल्याप्रमाणे म्हटलं की लॉकडाऊन लावण्याची पाळी येईलच का, आणि ती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कठोर निर्बंध करणे, मग राजकीय असो, वैयक्तिक असो, सामाजिक असो, त्या सगळ्या क्षेत्रांनी आपलं हे जबाबदारी समजून याच्यावर आवर आणणं आवश्यक आहे असं मला वाटतं. डॉक्टर तुम्ही मत मांडलेलं आहे, यावर उत्तर आता खंडकर यांना द्यायचं आहे. नाही, राजकीय बघा असं आहे की राजकीय पक्षांच्या आपापल्या मुवमेंटचं काम करत असतात. ज्या काय राजकीय घटना घडत असतात त्यावर उत्तर देण्याचं काम आम्ही करत असतो. आज राजकीय म्हणजे अरुण सावंत हे तुमच्या शेजारीच बसलेत आणि ते आता सध्या सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे तेही त्यांचे कार्यक्रम घेत असतात, आम्ही आमचे कार्यक्रम घेत असतो. जेवढे रेस्ट्रिक्शन्स द्यायला पाहिजे ती पोलिसांकडनं आमच्यावरही लागू होत असतात. पण यामध्ये ही गोष्ट मी मान्य करतो की आंदोलनं आणि हे सर्व भाग होत असताना त्यामध्ये सामाजिक भान ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशाच कार्यक्रमांना परवानगी देण्याची गरज आहे की ज्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन होणार. पण तुम्ही हे मान्य करता की भाजपनं ज्या ज्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी गर्दी उसळली होती ती चुकीची होती? तुम्ही आमचे फोटो चेक करू शकता. तुम्ही आमच्यावर आरोप लावणार असाल तर आमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आमच्या बैठका होत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये मुंबई शहरामध्ये आमच्या संघटनेच्या आढावा बैठका झाल्या, त्या बैठकांचे फोटो तुम्ही पाहू शकता. मी रस्त्यावरची आंदोलनं आणि रस्त्यावरच्या कार्यक्रमासंदर्भात बोलतो. हॉलमध्ये, सभागृहामध्ये कोणतेही कार्यक्रम जर झाले असतील तर त्या संदर्भात मी अजिबात बोलत नाहीये. बघा असं आहे की ज्या वेळेला ही आंदोलनं होत असतात, ही उत्स्फूर्त असतात आणि त्यावेळेला कार्यकर्ते हे राजकीय व्यवस्थेच्या विरुद्ध आक्रोशित होऊन त्यामध्ये सहभागी झालेले असतात. तरी देखील प्रत्येक ठिकाणी याची जी काही नियमावली ती पाळलीच पाहिजे याचा मी आग्रह धरत असतो. तुम्ही आग्रह धरता, पण आक्रोशाला आवर घालण्याचं काम राजकीय नेत्यांना करावं लागतं. या राज्याचं नेतृत्व कोण करतं? या राज्याचं नेतृत्व सर्व विषयांचं भान असणारं सक्षम नेतृत्व त्या त्या पक्षाचं करत असतं. त्याला ते भान असतं आणि ते भान आपलं तो सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत असतो. मी तुम्हालाच या मुद्द्यावरती विचारत नाहीये, मी अरुण सावंतांनाही विचारतो. अरुण सावंत म्हणाले की महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या पक्षांनी सुद्धा हे भान ठेवण्याची गरज आहे. ही चूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेकडून सुद्धा झाली आहे. तुम्ही मान्य करता का? मी तुमच्याकडे येतो. एक मुद्दा अरुण सावंतकडून आपण घेऊया. अरुण सावंत, कोरोना या महामारीपासून जर दूर राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक सरकारने आणि प्रत्येक विरोधकांनी याचं भान ठेवलंच पाहिजे. फक्त काँग्रेस पक्षाने ठेवावं आणि भारतीय जनता पार्टीने आंदोलनं करावीत उगीच या सरकारच्या विरोधात, हे योग्य नव्हे. आपण जर पाहाल या कोरोनाच्या काळामध्ये याच भारतीय जनता पार्टीने देवळं उघडण्याकरता, रेल्वे उघडण्याकरता आणि अनेक गोष्टींच्या विरुद्ध आंदोलनं केली होती. तर ती आंदोलनांचा सुद्धा त्यांनी विचार करावा. आज परिस्थिती अशी आहे, आज जी भारतीय जनता पार्टी बोंबा मारत होती की रेल्वे लवकर उघडा, याचं भान आम्हालाही होतं की रेल्वे उघडली पाहिजे, आम जनतेला सुविधा मिळाली पाहिजे. परंतु हे सरकार जनतेच्या जीविताचा प्रथम विचार करत होती आणि आहे, आणि म्हणूनच टप्प्याटप्प्याने त्यांनी सर्व बाजू उघड्या केल्याने अजूनही सरकार आता पहा, गेल्या आठवड्यामध्ये शनिवार आणि रविवार हे 2 दिवस जर आपण पाहाल तर या 2 दिवसांमध्ये 2-2 आणि 3-3 हजारांनी रुग्ण वाढले. आणि म्हणूनच सरकारने तात्काळ बैठक घेतली आणि सरकारचे उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे मंत्री, आणखीन राष्ट्रवादीचे मंत्री, आरोग्य मंत्री यांनी निर्णय घेतला की जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं पाहिजे की आपण जर दिलेल्या बंधनांमध्ये राहत नसाल तर लॉकडाऊन सारखं कडक पाऊल पुन्हा उचलावं लागेल. तेव्हा प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळावी, पाळावी आणि या कोरोनावरती मात करण्याकरता सरकारला सुद्धा मदत करावी, असा तो निर्णय आहे. असं म्हणत असताना नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले
आणि त्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली, एक मुद्दा. दुसरा, ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये अधिकृत पदभार त्यांनी स्वीकारला त्यावेळेला सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. मुद्दा या निमित्तानं मला हा अधोरेखित करायचा आहे की आक्रोश त्यालाही आवर घालू शकत नाही, उत्साह त्यालाही आपण आवर घालू शकत नाही, तर मग संकटाच्या काळामध्ये नागरिक म्हणून, सामाजिक पक्ष म्हणून, सामाजिक सगळ्या या संस्था, संघटना, राजकीय पक्ष, संघटना यांनी नेमकं भान ठेवायचं कुठे, कधी, याचा विचार कोण करणार? प्रत्येक राजकीय संघटनांनी या गोष्टींचं भान तर ठेवलंच पाहिजे. आपण दोन गोष्टींचा उल्लेख केला की ऑगस्ट क्रांती मैदान, आणखीन चर्चगेटवरून जी रॅली निघाली बैलगाडी आणखीन ट्रॅक्टरमधून, या रॅलीमध्ये मी दोन्ही याच्यात मी होतो. मी आपणास सांगू इच्छितो, जनतेला सुद्धा हा मेसेज गेला पाहिजे. ही रॅलीच्या सुरुवातीला नाना पटोले जे आमचे नवीन अध्यक्ष आलेत महाराष्ट्राचे, त्यांनी जातीने लक्ष ठेवून जिथून एंट्री होतं तिथे प्रत्येकाला त्यांनी सॅनिटायझेशन करणं भाग पाडलं होतं. या गोष्टीचा मी विशेष उल्लेख करू इच्छिन आणि नानांचं सुद्धा या बाबतीमध्ये मी स्वागत करेन. आणि तरी सुद्धा आपण जर म्हणत असाल की काँग्रेसने अशा रॅली काढल्याने इतर नेत्यांनी सुद्धा काढलेल्या आहेत, आपण जर याचा विचार केला पश्चिम बंगालचा, तर देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा, त्यांनी तिथे केवढी मोठी रॅली काढली होती, तिथे कसलंही बंधन नव्हतं, सगळी झुंबड उडाली होती. त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. परंतु तरी सुद्धा मी काँग्रेसच्या रॅलींचा समर्थन करत नाही. काँग्रेसने सुद्धा आणि इतर सर्वांनी सुद्धा सर्व गोष्टींचं पालन करूनच रॅली काढाव्यात, आंदोलन काढावीत. कारण आज आपला प्रमुख लढा जो आहे तो कोरोनाशी आहे. सरकार हे जबाबदार सरकार म्हणून ओळखलं जाते, त्याचं संपूर्ण भारतामध्ये स्तुती होते. देशातून तर सोडाच, संपूर्ण जगामधून महाराष्ट्र सरकारची कोरोनावरती जो लढा दिला त्याच्याबद्दल स्तुती केली गेली. या गोष्टीचा सुद्धा जनतेने विचार केला पाहिजे आणि आम्ही सुद्धा या गोष्टींचा जरूर विचार करत आहोत. कोरोनाशी दोन हात करताना आरोग्य व्यवस्थेतले डॉक्टर, कर्मचारी, नर्सेस, अगदी छोट्या छोट्या स्तरावर काम करणाऱ्या सर्वच कोविड योद्ध्यांनी मोलाचं योगदान दिलं. इतकंच नव्हे तर सामाजिक संस्था आणि संघटना यांनी सुद्धा आपल्या परीनं याच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे, हिमतीनं तरुणाईही या कोरोनाच्या विरोधात लढत आहे. याबद्दल कुणाचंही दुमत नाही. सर्व गोष्टी आपण आपल्या डोळ्यानं पाहिल्या. मुस्लिमांनी अंत्यसंस्कार केले, हिंदूंच्या शवांवर हे कोणी विसरू शकणार नाही. हे सगळं करत असताना आणि लसीकरणाची प्रक्रिया वेगानं महाराष्ट्रात पुढे जात असताना पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक हा आपल्याला दिसतोय. या उद्रेकावर मात करण्यासाठी राज्य सरकारची एक महत्वाची बैठक आज होते. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी करण्याची गरज आहे का यावर खल केला जाणार आहे, विचार केला जाणार आहे. लसीकरणाचा टप्पा वेगानं पुढे घेऊन जात असताना राज्य सरकारसमोर हे एक मोठं आव्हान आहे. आव्हानं खूप वेगवेगळी आहे डॉक्टर अविनाश बोंडवे, पण या सगळ्या उत्साहावर कुठलाही नियंत्रण आपल्याला मिळवता येत नाही. हा एक मोठा सामाजिक मुद्दा आहे. केवळ तो राजकीय पक्षांसोबत निगडीत नाही, तर तो सण समारंभ, लग्न, उत्सव आदी कार्यक्रमांचं आयोजन करणाऱ्यांसाठी सुद्धा लागू आहे. डॉक्टर अविनाश बोंडवे बोला. मी डॉक्टर अविनाश बोंडवे कडे जाणारच आहे. काही तांत्रिक अडचणी सातत्यानं येत आहे संवाद साधताना. गणेश खणकर आपल्याला काही बोलायचं होतं आणि ते राहून गेलं, बोला. नाही, कसं आहे, मी बोलतोच पण तुमचं थोडंसं दुर्लक्ष होतंय. काय अरुण सावंत तुमच्या शेजारी बसलेत, थोडं लक्ष माझ्यावर पूर्ण लक्ष आहे आणि पूर्ण मुद्दा मी तुम्हाला मांडू दे. मगाशी अरुण सावंत असं म्हणाले की भारतीय जनता पक्षानं आंदोलनं केली की मंदिरं उघडा, लोकल उघडा. पण अरुण सावंत, अहो दारूची दुकान उघडा म्हणून आम्ही कुठे आंदोलन केलं होतं? तिथं तुम्ही स्वतःहूनच काही न उघड कुणी विचारायच्या अगोदर स्वतःहून तुम्ही चालू केली दारूची दुकानं, आणि त्यावरची गर्दी तर याचं कुणाचंच नियंत्रण नाही. लाठीमार करावा लागला, अशा पद्धतीची गर्दी त्या ठिकाणी आली. बघा, मी मगाशी सुद्धा म्हणालो की जो कडक निर्बंध आपण मधल्या काळामध्ये घालण्याची आवश्यकता होती, मी आताही परत सांगतो, मी काही राजकीय दृष्ट्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी मी केवळ टीका करायची म्हणून मी टीका नाही करणार. मी आताही सांगतो की मधल्या काळामध्ये वॅक्सिनेशन देशामध्ये सुरू झालंय, यानंतर जी काही शिथिलता आता आली आणि काही गोष्टीत आपली चूक होते. बघा, असं आहे की आपण
बिगिन अगेन सुरू केलं. तुम्ही संध्याकाळी बघा ना, पीएचडीच्या बसेसमध्ये त्या पद्धतीनं गर्दी जमते, लोकांना बसेसमध्ये उभं राहायला जागा नाहीये. पण त्या ठिकाणी तुम्ही त्याचं काय समर्थन करणार? एकूणच सार्वजनिक व्यवस्था आपली अपुरी पडते आणि या व्यवस्थेमध्ये आपण एकमेकांची जी सुरक्षेची काळजी घेण्यासाठी जी काय पावलं उचलण्याची गरज आहे तिथे आपण कमी पडतोय. बघा, लोकल सुरू करा हे आमचं जे म्हणणं होतं, ते लोकल सुरू करा यासाठी की जोपर्यंत आपण लोकल सुरू करणार नाही तोपर्यंत जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की सर्व नियम तोडून तुम्ही लोकांना परवानगी द्या, असं आम्ही कधी म्हटलेलं, असं आम्ही कधीच म्हटलं कोणते नाही. नियम मला एक सांगा, मला सांगा गणेश खणकर, की राज्य सरकारनं कोणत्या नियमांकडे डोळेझाक केली, कोणते नियम तोडले, अधिकची परवानगी कुणाला दिली ज्याच्यामुळे कोरोना वाढला? नाही, मी यात बघा असं आहे की आंदोलनं आम्ही केली, त्यांनी मगाशी नाना पटोलेंचं उदाहरण दिलं, ही चर्चा लांबच आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की सार्वजनिक ठिकाणी आज सुद्धा मास्क न वापरण्याचा जो त्याला आपण म्हणतो जे गांभीर्य लोकांनी दाखवायला हवं ते सगळ्याच ठिकाणी आहे असं नाहीये. काही ठिकाणी याचं गांभीर्य पाळलं जात आहे, काही ठिकाणी याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जाते. मला असं वाटतं की मास्कचा वापर हा अधिक निर्बंध आपण लावून करायला पाहिजे, त्यामुळेच हा आटोक्यात आणण्याची तुमची मोठी शक्यता. अन्यथा आपण किती जरी प्रयत्न केले, व्हॅक्सिनेशन बघा असं आहे त्याला एक ठराविक काळ लागेल. एवढी मोठी जनसंख्या आपण एकत्र व्हॅक्सिनेशन तर करू शकणार नाही. त्यामुळे मास्क वरती पूर्णपणे आपण भर दिला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क होतोय आपला पुन्हा एकदा. बघा, आता वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, दोन्ही पक्षांचे राजकीय प्रवक्ते हे आपल्यासोबत जोडले गेलेत. एक नागरिक म्हणून आपली भूमिका मांडतातच आहेत, राजकीय भूमिका आपल्या पक्षाची ते सुद्धा मांडतायत. ही एक आनंदाची गोष्ट आहे की काही मुद्द्यांना ते अजिबात दुर्लक्षित करू इच्छित नाही. पण मला सांगा, राज्याकडे बघताना, राज्यातल्या सगळ्या कार्यक्रमांकडे, राजकीय मुद्द्यांकडे, आंदोलनाकडे बघत असताना कधीतरी डॉक्टर म्हणून तुमच्या मनामध्ये हताशा येते? तुम्ही म्हणता ते अतिशय बरोबर आहे मनोज. यामध्ये असं आहे की करोनाची ही जी महामारी आहे ही एक वैद्यकीय आजाराची साथ आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघताना सर्वांनी, ते राजकीय पक्ष असो, सामाजिक नेते असोत किंवा कुणी असो, त्यांनी त्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याच्यावर उपाय केले पाहिजेत. आता परिस्थिती अशी आहे की राजकीय पक्षांकडून आपण जर पाहिलं तर काही गोष्टी घडतायत की ही करोनाची साथ काही सरकारमुळे येत नाहीये, ते त्यांचं काम करतायत, किंवा विरोधी पक्ष काही करतायत त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये बाधा येत नाहीये. यामध्ये राजकीय पक्षांनी, सर्व पक्षांनी, सत्तारूढ आणि विरोधी या सर्वांनी एकत्रित येऊन एक जनता म्हणूनच काम केलं पाहिजे. ते दिसत नाहीये असं मला नक्की वाटतं. जर रॅली आणि ह्या मगाशी सांगितलं की रॅलीजना आम्ही असं सांगितलं होतं की आम्हाला जाणीव होती, परंतु ते उमजत होतं पण प्रत्यक्षात घडत नाहीये. सर्वांना हे माहिती आहे की आपण जर सभा संमेलनांना गर्दी केली, लग्नांना गर्दी केली, रॅलीज काढल्या, जर मोठमोठे कार्यक्रम केले, तर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार नाहीये आणि त्यामधून हे सुरुवात होईल, हे नक्कीच आहे. तर या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी स्वतःवर निर्बंध घालून ठेवले पाहिजेत की या पद्धतीने आता मोठे कार्यक्रम आपण निदान करू नये. दुसरी गोष्ट, सरकारकडून जर आपण नेहमीच सांगतो की जनतेच्या दोषामुळे हा वाढला, की लोक हे मास्क वापरत नाहीयेत किंवा जे प्रतिबंधक नियम पाळत नाहीयेत हे आपण म्हणतोय, पण भारतीय समाज हाच मुळात शास्त्रीय गोष्टींना फारसा लक्ष देत नाही आणि बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, त्याबद्दल बेफिकीर असतो. हे आपल्याला अनेक गोष्टीतून लक्षात आलेलं आहे. आणि ज्यावेळेला नियम कडक केले, कायदे कडक केले, प्रशासनाने दंड सुरू केला की आपण ते करायला लागतो. अगदी हेल्मेटचं उदाहरण असेल किंवा सिग्नल्सचं उदाहरण असेल किंवा अनेक गोष्टींचं आपण पाहतोय. तर त्यामुळं प्रशासनाच्या बाबतीत एक 2-3 गोष्टी अशा झाल्या की हे जे सुरुवातीला थोडे कडक निर्बंध होते ते कमी केले गेले. आजही आपण जर पाहिलं शहरांमध्ये, खेड्यांमध्ये तर मास्क हे गळ्यामध्ये असतात किंवा नसतातच, पण शहरांमध्ये पाहिलं तर गळ्यांमध्येच मास्क असतात. समोर जर पोलीस आला तरच ते हे केले जातात. तर हे निर्बंध कडक व्हायला पाहिजेत. अशा प्रकारचे जर कार्यक्रम असतील तर त्याच्यावरही निर्बंध आणायला पाहिजे. कार्यक्रम होता कामा नयेत, कारण कुठलेही मोठे कार्यक्रम हे आपण शेवटी पोलिसांची परवानगी घेऊनच करतो, तर ती परवानगी दिली नाही गेली पाहिजे, निदान हा काळ संपेपर्यंत. यामध्ये कुठलीही राजकीय भूमिका नको. तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यात, म्हणजे साधारणतः नोव्हेंबर पासून जे टेस्टिंगचं प्रमाण आहे ते खूप कमी झालं. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे जवळजवळ नाहीच आहे. आणि ह्या सगळ्यामुळं जे आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये 80% रुग्ण हे एसिम्प्टोमॅटिक असतात, त्यांना कुठलेही लक्षण नसतं, त्यांना माहिती नसतं की आपल्याला कोरोना झालाय. त्याच्यामुळं
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधून जे पॉझिटिव्ह निघतात त्यांच्याबरोबर असलेल्या 10-15 लोकांचे ज्यावेळेला अगदी. टेस्ट होते त्यावेळेलाच हे लोक निदान त्यांचं होतं आणि त्यांना आपण आयसोलेट केल्यानंतर ह्या रुग्णांची संख्या कमी होते. यात डॉक्टर मला यामध्ये एक निरीक्षण नोंदवायचं, एक माहिती नोंदवायची आहे की मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग किंवा टेस्टिंग हे थांबवलं गेलं नव्हतं. ती संख्या जास्त होती, पण त्यातनं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही कमी आढळत होती. म्हणजे मुंबईत हे केलं गेलं. राज्यातली काय स्थिती नेमकी आहे हे तुम्ही सांगू शकाल? कारण IMA कडे, इंडियन मेडिकल असोसिएशनकडे त्याची आकडेवारी ही सातत्याने येत असते. डॉक्टर नाही, साधारणतः महाराष्ट्राची जी कपॅसिटी आहे त्याच्या 20% फक्त टेस्टिंग सध्या होत आहे. अगदी मुंबईत सुद्धा हे टेस्टिंग कमी झालं आणि तेही तुम्हाला सांगतो की सर्व शहरांमध्ये जे टेस्टिंग होत आहे ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधून होत नाहीये. हे जे होत आहे हे जे लोक पाठवले जातात ज्यांना किंवा ज्यांना स्वतःहून करावं असं वाटतंय या पद्धती अशा लोकांचंच होत आहे. त्यामुळे टेस्टिंग कमी झालं. जे वाढवायचं म्हणजे कसं आहे की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून ज्या वेळेला रुग्ण पॉझिटिव्ह निघतो त्यावेळेला कुठल्याही त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याच्याकडून अशी यादी घेतली जात नाही की तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण होतं आणि त्यांची तपासणी करायची. एक लक्षात घ्या की हे एसिम्प्टोमॅटिक लक्षण विरहित ते लोक आहेत की जे पॉझिटिव्ह आहेत आणि ज्यांना माहिती नाही. हे लोक ज्या वेळेला ह्या सभा संमेलनात जातात, लोकलमधून प्रवास करतात किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जातात त्यावेळेला त्यांच्यापासून इतरांना आजाराचा संसर्ग होतो आणि ते आपल्याला टाळायचं असतं. आणि त्याच्यामुळं ही तत्व आहेत की कुठल्याही ह्या आता करोनाच्या आजारामध्ये टेस्टिंग, त्याच्यामध्ये हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून मोठ्या प्रमाणात टेस्टिंग, त्यामुळे सुरुवातीला आकडे वाढले तरी सुद्धा त्याच्यामुळे मृत्यूदर कमी होतो, लवकरात लवकर निर्णय होतो आणि काही काळानंतर त्या आजारावर नियंत्रण येतं. त्याच्यामुळे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे वाढवलं पाहिजे, ते आपण कमी केलं गेलंय. हा एक सरकारचा मोठा एक दोष म्हणता येईल आपल्याला. आणि तिसरी एक गोष्ट अशी की जी थोडीशी विचित्र आहे, ज्यावेळेला करोनाची सुरुवात झाली त्यावेळेला असं आपण सुरुवातीला 1 रुग्ण गेला, 2 रुग्ण मृत्यू पावले तर लोक घाबरत होते. यामुळं मानसिक दृष्ट्या धक्का बसलेले अनेक लोक आले. त्यानंतर सरकारने ठराविक ह्याचा निर्णय घेऊन हे पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला सुरुवात केली की इतके रुग्ण बरे झाले, जास्ती रुग्ण बरे होत आहेत, मृत्यूदर कमी होतोय. याच्यामुळे एक सकारात्मक परिणाम अपेक्षित होता. लोकांच्या मनातली भीती जाणं अपेक्षित होती, पण झालं असं की लोकांच्या मनातली भीती गेली आणि ते एकदम बिनधास्त झाले, निर्धास्त झाले. आपण डॉक्टर आपण दोन्ही राजकीय प्रवक्त्यांकडे जाणार आहोत. त्या अगोदर मी डॉक्टर संजय उगेमुगे यांच्याकडे जातो. कारण आज राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय आणि त्यात केवळ चर्चा ही प्रामुख्यानं विदर्भाची होते. केंद्राचे एक आरोग्य पथक यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या भागात आलं, नागपुरातही ते आलं आणि त्यांनी एक रिपोर्ट हा राज्य सरकारला सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना काही आदेश दिले, काही सूचना दिल्या आणि अंमलबजावणी कठोरपणे करण्यासाठी म्हणून काही महत्वाची माहिती जी आरोग्य पथकानं राज्य सरकारला दिली ती सुद्धा त्यांना पुरवली गेली. डॉक्टर संजय उगेमुगे, मला एक सांगा की सामाजिक जबाबदारी पाळली गेली नाही का? त्याचं भान राखलं गेलं नाही का? तर मी म्हणेल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ते भान राखलं गेलं. पण महाराष्ट्राची लोकसंख्या खूप मोठी आहे, मुंबईची लोकसंख्या मोठी आहे, महाराष्ट्रातल्या प्रमुख 4 ते 5 शहरांची लोकसंख्या ही वेगानं वाढते. त्यामुळे सामाजिक भान राखण्याचा प्रयत्न या कोरोनाच्या काळात झाला असला तरी बेजबाबदारपणा सुद्धा तितकाच आपल्याला दिसला आणि त्याचा फटका आता पुन्हा आपल्याला बसताना पाहायला मिळतो. विदर्भातलं चित्र एकंदरीत आता काय, अशी का वेळ आली की दिल्लीतनं केंद्रीय आरोग्य पथक हे थेट विदर्भात यावं आणि तेही यवतमाळ, अमरावती, नागपूर सारख्या शहरात यावं आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी राज्य सरकारला सादर करावा? मनोजजी, त्याचं असं आहे की ह्या मागच्या काही दिवसामध्ये अचानकपणे केसेसच्या डिटेक्शन मध्ये वाढ झाली आणि प्रशासनाने आपलं खूप छान काम केलेलं आहे. प्रामुख्याने विदर्भामधले जे हेल्थ वर्कर्स आहेत, गव्हर्नमेंटची जी प्रणाली आहेत, ह्या सगळ्यांचं खूप इमाने इदबारे खूप छान प्रशंसापूर्वक काम हे लोक करतायत. परंतु तुम्ही जो मुद्दा मांडला की निर्धास्तपणा जो लोकांमध्ये झाला आणि ह्या काही दिवसांमध्ये जे काही मास गॅदरिंगचे जे प्रमाण वाढले आणि त्या मास गॅदरिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा नियम न पाळण्याचे जे काही दिसून आलं. साधा मास्क, डॉक्टर सरांनी सांगितलं की मास्क हा गळ्यामध्ये आहे. इकडे जर 100 लोक जर तुम्हाला दिसणार तर इथे फक्त 10 लोकांच्या गळ्यामध्ये तोंडावर मास्क आहे आणि 90 लोक मास्क वापरत नाही. तर मी तर म्हणेल की
प्रशासनाला किंवा यांना कुठे दोष देण्यापेक्षा ते त्यांचं काम अत्यंत चोखपणे आणि प्रामाणिकपणे करतायत, मेहनती करतायत. मी ज्या कॉलनीत राहत माझ्या कॉलनीला एक हॉटस्पॉट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. माझ्या बाजूच्या घरी काल 10 पैकी 10 लोक पूर्ण फॅमिली झाली आहे अगदी. पॉझिटिव्ह आले. आणि इमिजिएटली मी लोकांना सांगितल्याबरोबर विदिन हाफ एन आवर सगळी यंत्रणा हल्ली, सगळ्यांचे टेस्ट झाले. सगळ्या कॉलनीमध्ये आम्ही काल कॅम्प लावला, 70-80 लोकांच्या टेस्ट केल्या. लोक सहभाग करत नाही. माझं मुख्य मुद्दे प्रशासनाबद्दल किंवा राजकीय लोकांबद्दल माझं काही म्हणणं नाही. माझी स्वतःची जबाबदारी आणि माझ्या स्वतःची कुटुंबाची जबाबदारी आणि माझ्या भक्तीच्या लोकांची जबाबदारी आणि त्यांची निगा राखणे हे जोपर्यंत त्या प्रत्येक नागरिकाच्या मनात येत नाही आणि तो नियम पाळत नाही. मग जगाच्या डॉक्टर संजय उगे जगाच्या तुलनेत किंवा जगातली जी महत्वाची राष्ट्र आहेत तिथल्या नागरिकांच्या तुलनेत आपल्या भारतामध्ये हे भान खूप कमी दिसतं का? त्याचा उल्लेख डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सुद्धा केला होता. येस, ते कमी दिसतं लोकांना. मी म्हटलं त्याच्यासाठी आता बेपर्वाही हाच एक शब्द म्हणजे आहे. आणि हलगर्जीपणा काय होते, करोना कॉमनच आहे. म्हणजे आता मी सकाळी घरून निघून माझ्या हॉस्पिटलमध्ये जात किंवा माझ्या इथून माझ्या प्रोजेक्टर आश्रमात जातपर्यंत जो मला विदाऊट मास्क दिसतो, गाडी थांबवून त्याला अरे बाबा मास्क घाला, अरे बाबा मास्क घाला. पण लोक आपल्याला मूर्खात काढतात. पण आपण आपलं काम करत राहावं म्हणून जवळजवळ दिवसातून 100 लोकांना आपण इन्स्ट्रक्शन एक माणूस करू शकतो. असल भान प्रत्येकाने, मग तो राजकीय कार्यकर्ता असतो की अधिकारी असो किंवा वर्कर असो, त्यांनी जर ठेवलं आणि सगळ्यात म्हटलं की पब्लिक अवेअरनेस आणि त्यांच्याकडून, कारण की शेवटी अफेक्टेड कोण आहे, पब्लिक आहे. पब्लिक अफेक्टेड झाली त्याचा भार कोणावर येणार आहे, आरोग्य यंत्रणेवर येणार आणि त्याच्यातून काही लोकांचे प्राण जाणार आहे. मग शेवटी कसं होतं की डॉक्टरांवर येऊन जातं की त्याची ट्रीटमेंट झाली नाही आहे, तिथं त्याला ऑक्सिजन बरोबर भेटलं नाही, तिथं त्याला औषधी भेटलं नाही. मग कुठेतरी दोष दुसरीकडे जातो. पण नाहक बळी त्या माणसाचा जातो, त्याच्या कुटुंबामध्ये दुःख होते. मी ते पाहिलेलं आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की याला जर रोखायचं असेल तर ही सगळ्यांची एक सार्वत्रिक जबाबदारी. आणि त्या सार्वत्रिक जबाबदारीमध्ये फक्त एकामेकांना, लोकांना तुम्ही मास्क घाला, एकमेकापासून दूर राहा आणि सॅनिटायझेशन म्हणजे हात धुत राहा. फक्त मास्क जरी प्रत्येकाने जर घातला. अगदी बरोबर. आणि आपण सातत्यानं हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. जय महाराष्ट्रानं टार्गेट कोरोना नावाची एक मोहीम गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून सातत्यानं राबवली आणि हेच सांगण्यासाठी. आणि या मोहिमेमध्ये डॉक्टर अविनाश भोंडवे यांना सुद्धा जोडून घेतलं गेलं होतं. डॉक्टर अविनाश भोंडवे यांना ही मोहीम खूप चांगली परिचित आहे. या सगळ्या मोहिमेमध्ये राज्यभरातले कोविड योद्धे हे आम्ही बोलते केले होते. त्यांचे अनुभव आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्या तरुणांनी या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मदत करण्यासाठी जीवावर उदार होऊन त्यांनी काम केलं, सामाजिक काम केलं, त्याची नोंद सुद्धा घेतली. सामाजिक संस्था, संघटना इतकंच नव्हे तर राजकीय तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे यांना सुद्धा आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं बोलण्यासाठी. त्यांनी त्यांच्या कामाचा आढावा आमच्या कार्यक्रमातून घेतला. आम्ही सातत्यानं जगभरातल्या, देशातल्या, राज्यातल्या, गाव पातळीवरच्या बातम्या टार्गेट कोरोनामधनं आम्ही लोकांसमोर सादर करत होतो. याचं उद्दिष्ट एकच होतं की लोकांनी सावध राहावं, त्यांना जागृत करत राहावं आणि मास्क घालावा, हात धुवावे. जे डॉक्टर तज्ञ या कार्यक्रमामध्ये लक्षवेधीमध्ये सहभागी झाले ते जे सांगतायत आवर्जून वारंवार तेच आम्ही सुद्धा सांगत होतो, सांगत राहू. कारण ही वेळ जी आज महाराष्ट्रात आली ती अजिबात यायला नको होती. याला जबाबदार कोण, कोरोना का वाढतो यावर लक्षवेधी चर्चा सतत या दुसऱ्या भागामध्ये सुरू राहील. छोटासा ब्रेक घेतो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्राचा हा लक्षवेधी कार्यक्रम.